अंशुलाचं हे निरागस प्रेम व्यक्त करणं पाहून संकल्पच्या चेहऱ्यावर हसू उमटलं, पण आनंदामुळे त्याच्याही डोळ्यात अश्रू तरळले. त्याने तिला आपल्या मिठीत घट्ट धरून तिच्या कपाळावर किस करत म्हटलं, "आय लव्ह यू टू जान." थोडा वेळ दोघंही एकमेकांच्या जवळ उभे राहिले आणि त्या सुंदर क्षणाचा अनुभव घेत राहिले. मग संकल्पने तिच्या कानात हळूच म्हटलं, "तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे प्रिन्सेस." हे ऐकून अंशुला प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. संकल्पने आपलं वॉलेट उघडून त्यातून साखरपुड्याच्या दोन्ही अंगठ्या काढल्या आणि आपल्या तळहातावर ठेवत म्हणाला, "घे प्रिन्सेस, ही तिच्या योग्य जागी तूच घालून दे." अंशुला आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिली. तिचे डोळे पुन्हा एकदा पाणावले. संकल्पने तिच्या डोळ्यांवर हलकसं चुंबन घेत म्हटलं, "नाही जान, आता अजून नाही. त्या दिवशी माझ्याकडून जी चूक झाली होती ती आता तू सुधार. शेवटी या अकडू मुलाला प्रेम करायला तूच तर शिकवलं आहेस ना." अंशुलाने आपल्या थरथरत्या बोटांनी संकल्पच्या बोटात अंगठी घातली. "तुझा हा अधिकार मी कायम माझ्या बोटात जपून ठेवेन." असं म्हणत संकल्पने अंशुलाच्या बोटात अंगठी घातली आणि तिच्या अंगठीवर हळूच किस करत म्हणाला, "हा माझा तुझ्यावरचा हक्क आहे. आता आपण खऱ्या अर्थाने एकमेकांचे झालो आहोत." तेवढ्यात तलावाच्या दिशेने त्या दोघांना शोधत असलेल्या मोहिताची नजर त्या टेरेसवर पडली. ती दचकून म्हणाली, "ओ शिट, शेवटी हा टेरेस माझ्या नजरेतून कसा सुटला?" समोर एकमेकांच्या मिठीत हरवलेले संकल्प आणि अंशुला तिला स्पष्ट दिसत होते. त्यांना पाहून तिला असं वाटलं जणू हजारो विंचवांनी एकाच वेळी तिच्या मनाला आणि तिच्या अहंकाराला दंश केला आहे. मोहिता थोड्या अंतरावर उभी राहून त्या टेरेसकडे रोखून पाहत होती. तो टेरेस बिल्डिंगच्या अगदी मागच्या बाजूला तलावाच्या दिशेने बनवलेला होता. तिच्या चेहऱ्यावर एक विषारी हसू उमटलं. ती मनातच म्हणाली, "बस अजून काही वेळ संकल्पराव, या दोन कवडीच्या मुलीसोबत एन्जॉय करून घे. मला नकार देऊन तू हिला निवडलं ना, त्याची किंमत तुला चुकवावीच लागेल. आज मी तुम्हा दोघांना कुठेही तोंड दाखवायच्या लायकीचं सोडणार नाही." असं म्हणत ती वेगाने बिल्डिंगच्या दिशेने निघाली. तिकडे टेरेसवर संकल्पने आपल्या आईला फोन लावला. संकल्पच्या मोबाईलवर फ्लॅश होणारा नंबर पाहून अंशुला थोडी नर्वस झाली. संकल्पने तिला जवळ घेत म्हटलं, "घाबरू नको प्रिन्सेस, मी आहे ना. आईशी बोल, त्यांना सकाळपासूनच तुझ्याशी बोलायचं होतं." तिकडून महिमाजींनी फोन उचलताच संकल्प म्हणाला, "हॅलो आई, तुम्ही कशा आहात?" महिमाजी म्हणाल्या, "मी तर ठीक आहे बेटा. मी तुला सकाळीच सांगितलं होतं ना, अंशुलाशी माझं बोलणं करून दे, पण तुला आता जाऊन फुरसत मिळाली आहे का?" त्या खोटा राग मुलावर दाखवत होत्या, पण आपल्या काळजाच्या तुकड्याशी बोलून त्यांना किती समाधान मिळत होतं ह्यात त्या आणि त्यांचा मुलगा दोघेही जाणत होते. "आता फोन माझ्या मुलीला दे." त्यांच्या चेहऱ्यावर अंशुलाशी बोलण्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. संकल्प म्हणाला, "आई, मी सांगितलं होतं ना की वेळ मिळताच अंशुलाशी तुमचं बोलणं करून देईन. घ्या बोला, आता सासू सुनेच्या मध्ये मी येणार नाही." अंशुलाने फोन हातात घेतला आणि घाबरतच म्हणाली, "आई." असं म्हणताना तिचा आवाज थरथरला. तिच्या या आवाजातील कंप महिमाजींना लगेच जाणवला. आई म्हणजे आईच असते, मग ती आपली असो किंवा दुसऱ्यांची. फक्त तिच्या मायेच्या भावना खऱ्या असायला हव्यात. महिमाजींनी मोठ्या लाडाने म्हटलं, "दीर्घ आयुष्य हो बेटा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देव तुझ्या पदरात संपूर्ण जगभरातील सुख भरून देव." महिमाजींचा मायेने भरलेला आवाज ऐकून अंशुलाच्या डोळ्यात पाणी आलं. आयुष्यात पुन्हा कधी तिला आई आणि तिची एवढी माया मिळेल यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. "थँक्यू आई." अंशुलाने भाऊक होत हळूच म्हटलं. "अंशू, तू ठीक तर आहेस ना बेटा?" महिमाजी म्हणाल्या. "हो आई." अंशुला एवढंच बोलू शकली. महिमाजी म्हणाल्या, "बेटा, सुट्ट्या सुरू झाल्यावर तू संकल्प सोबत आधी दिल्लीला ये. खूप दिवस झाले तुला मिठीत घेतलं नाही. आता मन होते माझ्या मुलीला एकदा मन सोक्त पाहावं." अंशुला म्हणाली, "माझंही खूप मन होतंय आई, तुमच्या मांडीवर डोकं ठेवून झोपण्याचं." महिमाजी म्हणाल्या, "अंशू, तू दुःखी होऊ नकोस बेटा. तू खूप लवकर आमच्या जवळ असशील. मी संकल्पला सांगितलं आहे आणि समरशीही बोलले आहे. समर तुला इथून घेऊन जाईल. आणि हो, माझा अकडू मुलगा तुला जास्त त्रास देत असेल ना, तर मला सांग, मी त्याचे कान ओढेन." ते ऐकून संकल्प म्हणाला, "दिस इज नॉट फेअर आई. तुम्ही सासू सुनेच्या बोलण्यात माझा कान मध्ये कुठून आणलात?" अंशुला त्याच्याकडे पाहत हसत होती.
संकल्पचे वडील रतन सिंगजी यांनीही आपल्या होणाऱ्या सुनेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद दिले आणि तिला नेहमी आनंदी राहण्यास सांगितलं. संकल्पने त्याची बहीण दिशालाही फोनवर घेतलं होतं. ती चकित होत म्हणाली, हॅपी बर्थडे अंशुला बहिणी. अंशुला लाजत म्हणाली, थँक्यू ताई. दिशा म्हणाली, अंशू, भाईपासून थोडं दूर जाऊन बोल ना, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. अंशुलाने लाजतच ओके ताई म्हटलं. मग ती संकल्पापासून थोडी दूर जाऊन उभी राहिली. मग दिशाने विचारलं, आता सांग, माझ्या अकडू भाईने तुला आय लव्ह यू म्हटलं की नाही आणि तू त्याला काय उत्तर दिलंस? प्लीज लवकर सांग, हे सगळं ऐकण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. अंशुला तर लाजेने लाल झाली होती. आता ती सांगणार तरी कसं? त्यांच्या अकडू भाईने जर माझं बोलणं ऐकलं तर मला इतकं छळतील की माझा जीवच निघून जाईल. ती फक्त एवढंच म्हणाली आणि गप्प झाली. अंशुला दिशाशी बोलत होती तर संकल्प रेलिंगला धरून शांत तलावाकडे पाहत उभा होता. तितक्यात अंशुला मागून येऊन त्याला मिठी मारत त्याच्या पाठीवर आपलं डोकं टेकवून उभी राहिली. संकल्पने तिच्या दोन्ही हातांना पुढून पकडून आपल्या ओठांजवळ नेलं. अंशुला आपला हात मागे घेऊ लागली, पण संकल्पने तिचा हात घट्ट पकडून ठेवला. मग तिच्याकडे वळून तो म्हणाला, तसं ही निरागस चूक तुझ्याकडून झाली तरी कशी? अंशुला म्हणाली, ही चूक नव्हती सर, हा माझा थँक्यू होता. माझ्या वाढदिवशी मला एवढ्या साऱ्या आनंदाच्या क्षणाची भेट दिल्याबद्दल. संकल्पने तिच्या डोळ्यात शरारती नजरेने पाहत म्हटलं, हा थँक्यू काहीसा फिका नव्हता का जान? यात थोडं प्रेमही मिसळ ना. अंशुला खोट्या रागाने म्हणाली, तुम्ही खूप वाईट आहात, मला त्रास देण्यासाठीच असं करता ना. संकल्पचं अंशुलाला छेडणं सुरूच होतं. तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला, नाही, मी तर अगदी खरं बोलतो. मान किंवा नको मानू, तुझी मर्जी. अंशुला संकल्पच्या या शरारतीपासून वाचण्यासाठी पुन्हा एकदा त्याच्या जवळ येऊन उभी राहिली. संकल्पने तिच्या डोक्यावर हळूच किस केलं. तेवढ्यात आतल्या बाजूने उघडणाऱ्या टेरेसच्या दरवाजाबाहेर काही लोकांच्या चालण्याचा आणि बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. कोणीतरी जोरजोरात दरवाजा ठोठावू लागलं. अंशुलाने संकल्पचा हात घट्ट पकडला. संकल्प म्हणाला, डोंट वरी जान, मी आहे ना तुझ्यासोबत. असं म्हणत तो पुढे गेला आणि दरवाजा उघडला. समोर ओठांवर विषारी हसू आणि डोळ्यात अंगार घेऊन मोहिता उभी होती. तिला पाहून अंशुला संकल्पच्या मागे जाऊन उभी राहिली. संकल्पने अंशुलाचा हात पकडून तिला आपल्या अगदी जवळ आपल्या शेजारी उभं केलं आणि मोहिताकडे पाहत म्हणाला, ओ, तर तू आहेस. ही बदतमीजी तुझ्याशिवाय दुसरं कोण करू शकतं? तर तू परत आलीस आपली शिक्षा भोगण्यासाठी. संकल्पच्या डोळ्यातून जणू अंगार बरसत होते. मोहिता म्हणाली, शिक्षा कोण भोगणार हे तर वेळच सांगेल. ती पुढे येत म्हणाली, लुक गाईज, इथे आपल्या कॉलेजचे बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर बॉय आणि गर्ल दोघेही उपस्थित आहेत. तसं पाहिलं तर मिस्टर संकल्पराव, तुम्ही तर रूल्स आणि रेग्युलेशनच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहात. मग जेव्हा पार्टी रूफ टॉपवर सुरू आहे तेव्हा तुम्ही दोघं सारे रूल्स आणि रेग्युलेशन विसरून इथे कोणत्या स्पेशल पार्टीचा आनंद घेत आहात? मोहिताच्या बोलण्यात निर्लज्जपणा आणि उद्धटपणा पुरेपूर भरलेला होता. त्यांना पाहून सगळे स्टुडंट याच गोष्टीने हैराण झाले होते की संकल्प आणि अंशुला एकत्र कसे काय आहेत. संकल्पने मोहिताला कडक आवाजात म्हटलं, माइंड युअर बिझनेस मोहिता, आणि हा एवढा तमाशा का उभा केला आहेस? प्रत्येक गोष्टीचा तमाशा करणं ही तुझी जुनी सवय आहे. आणखी एक गोष्ट, तू या पार्टीत सहभागी होणार नव्हतीस, मग कोणाच्या परवानगीने इथे आली आहेस? येस, मला माहित होतं तू हा प्रश्न नक्की विचारशील मिस्टर संकल्प. ज्या परमिशनने बाकी सगळे लोक पार्टीत सहभागी झाले आहेत त्याच कॉलेज अथॉरिटीच्या स्पेशल परमिशनने मीही इथे आले आहे. व्हेरी गुड. तसंही मी तुझी खूप आतुरतेने वाट पाहत होतो, संकल्प म्हणाला. रिअली बेबी, यू मिस मी? ती संकल्पच्या जवळ येत म्हणाली. ऑफकोर्स आय मिस यू. कारण संकल्पराव आपल्या मित्रांना आणि शत्रूंना कधीच विसरत नाही. तू आलीच आहेस तर वेट कर, मी कोणाचंही काही देणं बाकी ठेवत नाही. असं म्हणत त्याने तिरकस स्माईल दिली. मोहिता दात ओठ खात म्हणाली, ते तर वेळच सांगेल की कोणाचा हिशेब चुकता होतो. अँड यू मिस इनोसंट, तू त्या दिवशी मोठ्या ॲटिट्यूडमध्ये म्हणलं होतंस की तुझं लक्ष मुलांकडे नाही. मग आज तुझी ती अकड टेरेसच्या कुठल्या कोपऱ्यात लपवून ठेवली आहेस? अशी तर मोठी सती सावित्री बनून फिरतेस. साहिल मध्येच बोलला, रिलॅक्स मोहिता, माइंड युअर लिमिट. मोहिता ओरडली,
शटअप मिस्टर खन्ना, मी तुझ्याशी बोलत नाहीये. आता संकल्पचा संयम संपला होता. अंशुलाचा हात सोडून तो पुढे गेला आणि मोहिताच्या अगदी जवळ उभा राहत म्हणाला, ओ रिअली, तर तुला माझ्याशी बोलायचं आहे? कम ऑन, स्पीक अप. आता मिस्टर ॲरोगंट आपल्या खऱ्या रूपात आले होते आणि मोहिताला चांगलाच सुनावण्याचा त्याचा पूर्ण मूड झाला होता. सुगंधा येऊन अंशुलाच्या जवळ उभी राहिली. अंशुलाने तिचा हात घट्ट पकडून ठेवला. संकल्पच्या रागापासून घाबरून मोहिता थोडी दूर सरकली आणि ज्युनियर्स व सिनियर्सकडे पाहत म्हणाली, सत्य तुमच्या सगळ्यांसमोर आहे फ्रेंड्स. मिस्टर संकल्प दुसऱ्यांना डिसिप्लिनचे धडे देतात आणि स्वतः या 2 कवडीच्या ज्युनियर सोबत इथे क्वालिटी टाइम स्पेंड करत आहेत. हा तमाशा मी कॅम्प पासून पाहत आले आहे. माझ्याकडे याचा प्रूफही आहे. संकल्पने रागाने मोहिताकडे बोट दाखवत म्हटलं, तुझं हे बकवास बोलणं बंद कर. अदरवाईज तू एक मुलगी आहेस आणि माझी क्लासमेट आहेस हेही मी विसरून जाईन. अंशुलाकडे बोट करण्याआधी 1000 वेळा विचार कर. तिच्या आणि तुझ्यामध्ये मी उभा आहे. अंशुलासाठी संकल्पची काळजी पाहून मोहिता आणखीनच जळफळली. ती मोठ्या निर्लज्जपणे म्हणाली, संकल्प, मी सुद्धा तुला खुला ऑफर दिला होता. मी काय तुला आयुष्यभरासाठी बांधून ठेवणार होते का? ही मुलगी तुला जे देत आहे ते मी सुद्धा देऊ शकते. मग तू या मुलीसाठी मला का इग्नोर केलंस? ती रागाच्या भरात काहीही बरडत होती. अंशुलाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आपल्या सरांसाठी तिच्या मनात असलेल्या त्या निरागस भावनांना मोहिता किती घाणेरडं नाव देत होती. संकल्प स्वतःला मोहितावर हात उचलण्यापासून कसंबसं रोखत होता आणि मोहिताने याचाच फायदा घेतला. ती अंशुलाच्या दिशेने झेपावली. हिने मला तुझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला आहे संकल्प. मी हिला जिवंत सोडणार नाही. पण ती अंशुलापर्यंत पोहोचण्याआधीच तिच्या गालावर एक जोरदार थापड बसली. त्या थापडीमुळे ती धक्क्याने काही पावलं दूर जाऊन थांबली. त्या थापडीचा आवाज इतका मोठा होता की तिथे उभे असलेले सगळेच क्षणभर स्तब्ध झाले. संकल्प आता मोहिता आणि अंशुलाच्या मध्ये उभा होता. त्याने अंशुलाला आपल्या मागे घेतलं होतं आणि ती थापड त्यानेच मोहिताच्या गालावर मारली होती. सगळे लोक श्वास रोखून मिस्टर ॲरोगंटचा हा अवतार पाहत होते. हिम्मतही करू नकोस अंशुलाकडे डोळा वर करून पाहण्याची. नाहीतर मी माझ्यावर आलो ना, तर तू इथेच नाही तर कॉलेजमध्येही कुठे दिसणार नाहीस. कॅम्प वरून परतताना तू जी नीच हरकत केली होतीस, एक मुलगी असून दुसऱ्या मुलीची इज्जत पणाला लावली होतीस, विसरलीस का? तुझ्या त्या काळ्या कारनाम्याचे प्रूफ माझ्याकडेही आहेत. मला हवं तर आत्ताच तुझं करिअर उद्ध्वस्त करू शकतो. आणि राहिला प्रश्न माझ्या आणि अंशुलाच्या या वेळेला एकत्र असण्याचा, तर तुझ्यासारख्या घाणेरड्या विचाराच्या मुलीला प्रेमाची आणि नात्याची मर्यादा समजणं शक्यच नाही. तुला तर मैत्रीचा नियम सुद्धा माहीत नाही. मोहिता आपला संयम गमावत म्हणाली, तू मला का रिजेक्ट केलं संकल्प? या गावंढळ मुलीत असं काय आहे जे माझ्यात नाही? अंशुला असह्यपणे संकल्पकडे पाहत होती. तेवढ्यात सगळ्यांचे कान संकल्पच्या आवाजाच्या जादूने भारावून गेले. कारण मी हिच्यावर प्रेम करतो. मग संकल्पने सगळ्या स्टुडंटकडे पाहत म्हटलं, फ्रेंड्स, तुमचा हा ॲरोगंट संकल्प राव मिस अंशुला यादवंशीवर आपल्या आयुष्यापेक्षाही जास्त प्रेम करतो आणि खूप लवकरच ही मिसेस संकल्प राव सिंग होणार आहे. असं म्हणत त्याने अंशुलाकडे प्रेमाने पाहिलं. अंशुला घाबरून संकोचून संकल्पच्या मागे जाऊन उभी राहिली. सगळ्यांसमोर संकल्पने केलेल्या या लव्ह कन्फेशनमुळे मोहिता जणू वेडीच झाली आणि ओरडून म्हणाली, हे खोटं आहे संकल्प. तू माझ्यासोबत असं करू शकत नाहीस. गेल्या 3 वर्षापासून तू माझा क्रश आहेस. तू दुसऱ्या कोणावर प्रेम करू शकत नाहीस. संकल्प मोहिता जवळ जाऊन म्हणाला, काय झालं? विश्वास बसला नाही तर आपलं हृदय घट्ट पकडून ठेव. कारण आता मी जे सांगणार आहे ते ऐकून तर तू खरंच वेडी होशील. संकल्पने अंशुलाचा हात पकडून तिला आपल्या जवळ उभं केलं. त्यावेळी साहिल, अग्रिम, अश्विन, नमिता, सुगंधा सगळेच हैराण होते. संकल्प आता काय सांगणार आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. संकल्पने आपला आणि अंशुलाचा अंगठी असलेला हात वर करून सगळ्यांना दाखवला आणि म्हणाला, फ्रेंड्स, वी आर ऑलरेडी एंगेज. 1 महिन्यापूर्वीच आमची एंगेजमेंट झाली आहे. आम्हाला आधी एकमेकांसमोर आपल्या प्रेमाची कबुली देता आली नव्हती. म्हणून आज त्याच प्रेमाची कबुली देण्यासाठी आम्हाला 2 क्षण तुमच्यापासून दूर एकांतात घालवायचे होते. यात आम्ही काही चुकीचं केलं का? अंशुलावरील प्रेमाच्या भावनेने संकल्पचे डोळे चमकत होते आणि त्याच्या चेहऱ्यावरही आनंद स्पष्ट दिसत होता.
ज्युनियर्स आणि सिनियर्स सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवत ओरडायला सुरुवात केली. बिलकुल नाही सर, वी लव्ह यू. अंशुला मात्र संकल्पच्या या धाडसामुळे लाजून त्याच्या मागे जाऊन लपली होती आणि म्हणत होती, हे देवा किती बेशरम आहेत हे, सगळ्यांसमोर किती सहजपणे सगळं सांगत आहेत, अकडू कुठले. मोहिताने आपले कान बंद करत म्हटलं, नाही संकल्प, तू खोटं बोलतोयस. ती जोर जोरात ओरडत होती, तू मला कसं नाकारू शकतोस. असं म्हणत ती वेड्यासारखी अंशुलाकडे पुन्हा पुन्हा जाण्याचा प्रयत्न करू लागली. संकल्पने तिचे खांदे पकडून तिला जोरात हलवत म्हटलं, शुद्धीवर ये मोहिता, तू कोणत्या क्रश बद्दल बोलतेस. तुला तर फक्त स्वतःच्या मानसिक समाधानासाठी मला मागे फिरवून घ्यायचं होतं. मी बाजारात विकला जाणारा एखादा खेळणा नाही जे तुझे आई वडील विकत घेऊन तुला देतील. राव संकल्प सिंगला आपल्या हातचं खेळणं बनवण्याचा विचार करण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली. तुझे काही बडबडतेस ना, ती तुझी सनक आहे आणि तुझ्या इगोचं समाधान आहे. प्रेम तर दूरची गोष्ट, तू कोणाच्याही मैत्रीच्या लायकीची नाहीस. मोहिता मोठमोठ्याने ओरडत रडू लागली. तेवढ्यात सगळ्यांचं लक्ष नमिता सोबत येणाऱ्या मोहिताच्या आईकडे गेलं. मोहिताच्या आईने तिला एक जोरदार थापड मारली आणि म्हणाल्या, तुझे पप्पा आणि आजोबांना तुला हॉस्टेलला पाठवायचं नव्हतं. तुला वकील बनवण्यासाठी मी संपूर्ण कुटुंबाशी भांडले आणि तू इथे हे सगळं करत आहेस. असं म्हणत त्यांनी मोहिताचा हात पकडला आणि तिला आपल्यासोबत घेऊन गेल्या. काही क्षणासाठी तिथे पूर्ण शांतता पसरली. साहिल सगळ्यांकडे पाहत राहिला, मग म्हणाला, लेट्स गो फ्रेंड्स, पार्टी अभी बाकी है. सगळे मुलं मुली पुन्हा रूफ टॉपच्या दिशेने धावले. आता तिथे फक्त अग्रीम, अश्विन, नमिता, सुगंधा आणि साहिल उरले होते. संकल्पने नमिताकडे पाहत म्हटलं, थँक्यू नमिता, थँक्यू सो मच. तुझ्या सपोर्ट शिवाय मी या संकटातून बाहेर पडू शकलो नसतो. अंशुला घाबरून कधी नमिताकडे तर कधी संकल्पकडे पाहत होती. संकल्प म्हणाला, हो मला माहित होतं की आज मोहिता इथे येणार आहे. नमिताने अश्विनला मेसेज करून आम्हाला याची माहिती दिली होती. नमिता म्हणाली, मला थँक्यू म्हणू नकोस संकल्प, मी सुद्धा तुमच्यासोबत चांगलं केलं नाही. मोहिताच्या मैत्री खातीर मी तिच्या प्रत्येक योग्य अयोग्य गोष्टीत तिची साथ दिली. पण जेव्हा मला परिस्थिती समजली तेव्हा मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. आज मला समजलं होतं की ती ज्या मार्गावर चालली आहे त्याचा शेवट खूप वाईट होणार आहे. माझी इच्छा नव्हती की तिचं वाईट व्हावं, म्हणूनच तिच्या आईला माहिती देणं मला गरजेचं वाटलं. आज तिची आई इथे आली नसती तर कदाचित ती आपल्या कल्पनेपेक्षाही खूप काही चुकीचं काहीतरी करून बसली असती. पण संकल्प, माझी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज तू तिच्या विरुद्ध कोणतीही कंप्लेंट करू नकोस. आय थिंक शी इज मेंटली डिस्टर्ब. संकल्प म्हणाला, मेल्याला मारणं माझी फितरत नाही. शिवाय ती माझी क्लासमेट आहे. आपण सगळे 3 वर्ष चांगले मित्र म्हणून राहिलो आहोत. मी तिचं करिअर कसं काय खराब करू शकतो. आणि तसंही तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालीच आहे, ज्यातून ती इतक्या सहजासहजी बाहेर पडू शकणार नाही. संकल्पला पाहून अंशुला मनात विचार करत होती, तुम्हाला समजून घेणं किती कठीण आहे सर. रागात तुम्ही किती कठोर बनता, पण मनाने किती सॉफ्ट आहात, अगदी एखाद्या लहान मुलासारखे निरागस. मग संकल्पने पाहिलं की आतापर्यंत धक्क्यात उभे असलेले त्याचे मित्र तोंड फुगवून एकत्र बाहेर जाऊ लागले होते. सुगंधाही त्यांच्या मागे निघाली होती. संकल्पने आवाज दिला, तुम्ही सगळे कुठे चाललात रे कमीन्यांनो. माझ्या एंगेजमेंटची बातमी ऐकून तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मातम का पसरला आहे. निदान अभिनंदन तरी करून जा. साहिलने गंभीरपणे म्हटलं, लव मध्ये बुडून मरायला चाललोय. तुलाही बुडायचं असेल तर ये. अग्रीम निराश होत म्हणाला, हा का बुडेल आमच्यासोबत. हा तर आम्हाला आपला मित्र सुद्धा समजत नाही. संकल्प अंशुलाचा हात पकडून हसत त्यांच्याकडे धावत गेला. त्याने साहिलच्या गळ्यात हात टाकत म्हटलं, अरे माझं म्हणणं तर ऐकून घे. ऐकशील तेव्हाच समजेल ना. तिकडे अश्विन नमिता जवळ जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, तू खूप चांगलं केलंस जे मला आधीच सावध केलंस. त्यामुळे आम्ही सगळे पूर्णपणे अलर्ट होतो. नमिता तिथून निघून जाऊ लागली तेव्हा अश्विनने तिच्याकडे हात पुढे करत विचारलं, नमिता तू माझ्यासोबत डान्स करशील का. नमिता म्हणाली, मोहिता निघून गेली म्हणून तुला माझ्याजवळ येण्याची संधी मिळाली असं समजू नकोस. अश्विन मोठ्या निराशेने म्हणाला, तसं काही नाही. मी तुला माझ्याजवळ येण्यासाठी आधीही जबरदस्ती केली नव्हती आणि आताही करणार नाही. तुला स्वतःला इच्छा झाली तरच तुझं मन माझ्याजवळ येईल. असं म्हणत तो रूफ टॉपच्या दिशेने निघून गेला.
नमिता काही क्षण त्याला जाताना पाहत राहिली आणि मग हसत त्याच्या मागे जाऊ लागली. इकडे साहिल संकल्पच्या गळ्यातून आपली मान सोडवत म्हणाला, तू मैत्रीशी गद्दारी केलीस. संकल्प म्हणाला, अरे माझं म्हणणं तर ऐकून घे. एंगेजमेंटसाठी जेव्हा आम्हाला बोलावलं गेलं तेव्हा आम्हा दोघांनाही माहित नव्हतं की आम्हाला कशासाठी बोलावलं आहे. सगळं अचानक झालं त्यामुळे आम्ही सुद्धा कन्फ्यूज होतो. तिकडे सुगंधा तोंड फुगवत अंशुलाला म्हणत होती, पण एंगेजमेंट झाल्यानंतर तरी आम्हाला सांगू शकत होतीस ना. अंशुला म्हणाली, सुगू, आमचं लग्न भैया आणि काकांनी ठरवलं होतं. तुला माहित आहे ना, मी आधीच अॅन्युअल फंक्शन मध्ये यांना सडू अकडू आणि काय काय बोलले होते. त्यानंतर यांनी मला नकार दिला होता. कॉलेजमध्ये कोणालाही काही सांगायचं नाही असंही त्यांनी सांगितलं होतं. पण आता मला समजलं आहे की मला यांच्यावर प्रेम झालं आहे. हेही माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यांच्यासाठी माझ्या आनंदापेक्षा मोठं काहीच नाही. तिकडे साहिल संकल्पला म्हणाला, आम्ही दोघे आमची लव्ह स्टोरी बाजूला ठेवून तुम्हा दोघांची लव्ह स्टोरी पुढे नेण्याचा प्रयत्न करत होतो आणि हे सगळं करून तू आमचा पोपट बनवत होतास. नाही रे, आम्हा दोघांनाही एकमेकांना समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागला. संकल्पने त्याला समजावत म्हटलं. मग अग्रिम म्हणाला, तर आता गोष्ट कुठपर्यंत पोहोचलीये. संकल्प हसत म्हणाला, सांगितलं आणि तिने हो सुद्धा म्हटलं. हे सांगताना संकल्पच्या चेहऱ्यावर लाजेचं हसू उमटलं. साहिल आणि अग्रिमने संकल्पाला मिठी मारून त्यांचं अभिनंदन केलं. तिघांनी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून हसत गोल गोल फिरायला सुरुवात केली. तिकडे सुगंधानेही अंशुलाला मिठीत घेतलं. ती आनंदाने म्हणाली, तुझ्या तोंडून हे सगळं ऐकण्यासाठी माझे कान कित्येक दिवसापासून आतुर झाले होते माझी पारो. दोघी मैत्रिणींनी एकमेकींच्या गळ्यात हात टाकून हसत आनंद साजरा केला. तेवढ्यात अग्रिमने दोन्ही हात वर करत म्हटलं, पण भावा, मला वहिनीच्या बर्थडेची अशी सुकी सुकी पार्टी नकोय. संकल्पने त्याच्याकडे धावत जाऊन त्याला आपल्या खांद्यावर उचललं आणि साहिलला म्हणाला, चल रे, याला तलावात डुबकी मारून याची पार्टी जरा ओलसर करून टाकू. अग्रिम ओरडला, आबे खाली उतरव, मी असं ओलं करण्यासाठी थोडंच म्हणालो होतो. काही वेळासाठी तलावाचा किनारा मित्रांच्या खळखळाटीने आणि हसण्याने गजबजून गेला. थोड्या वेळाने अग्रिम सुद्धा पार्टीमध्ये निघून गेला. मात्र अंशुला, संकल्प, साहिल आणि सुगंधा थोड्या अंतरावर तलावाच्या किनारी बसले होते. अंशुला संकल्पच्या खांद्यावर डोकं टेकवून बसली होती. मग ती हळू आवाजात म्हणाली, सर, तुम्हाला माहित होतं ना की आज मोहिता मॅम इथे येणार आहे, तरीही तुम्ही माझ्यासाठी हे सरप्राईज प्लॅन केलं. संकल्पच्या चेहऱ्यावर ना कोणती चिंता होती ना कोणती दुविधा. त्याने अंशुलाच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं, मोहिता काय, जगातली कोणतीही ताकद मला माझ्या जानला माझ्या जवळ येण्यापासून रोखू शकत नाही. आज तुझ्या आणि माझ्या आयुष्यातला खास दिवस होता. मला कोणाचीही पर्वा नव्हती. अंशुला म्हणाली, मी खूप घाबरले होते सर. मोहिता माझ्याबद्दल काय काय बोलत होती. संकल्पने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, मी तुला सांगितलं होतं ना प्रिन्सेस, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. तुला कोणापासूनही घाबरण्याची गरज नाही. असं म्हणत त्याने अंशुलाला आपल्या बाहुपाशात घेतलं आणि म्हणाला, थँक्यू अंशुला, माझ्या आयुष्यात येण्यासाठी. माझं मन तर कोरडं आणि ओसाड झालं होतं. त्यात प्रेमाची एवढी सुंदर भावना निर्माण करून मला जगायला शिकवलंस. त्यासाठी थँक्यू सो मच जान. अंशुला त्याच्या बाहुपाशात लपून त्याच्या हृदयाची धडधड ऐकत राहिली. मग संकल्पने अंशुलाचा चेहरा वर करून तिच्या डोळ्यात शरारतीपणे पाहत म्हटलं, तसं पाहिलं तर एवढ्या सगळ्या गोंधळात मी तुला हे सांगायलाच विसरलो की तू आज खूपच सुंदर दिसत आहेस. विचार करतोय आईची परवानगी घेऊन आजच तुझ्याशी लग्न करून टाकावं. तो तिला भरभरून निहाळत म्हणाला. अंशुला लाजत म्हणाली, तुम्ही वेडे आहात का? आणि तुम्हाला खरंच मी हे घालून तुमच्याशी लग्न करावं असं वाटतंय? संकल्प म्हणाला, या ड्रेसमध्ये काय खराबी आहे? मला तर तू यात खूप सुंदर दिसत आहेस. उलट मी विचार करतोय तुझ्यासाठी यापेक्षाही थोडा हॉट ड्रेस घेऊन यावा. संकल्पचं अंशुलाला छेडणं सुरूच होतं. अंशुलाने डोळे मोठे करत म्हटलं, बिलकुल नाही, मी काहीही असं घालणार नाही. हट्ट करू नका. आणि तुम्ही मला जास्त त्रास दिलात ना तर मी. संकल्पने लगेच विचारलं, तर मग काय प्रिन्सेस? मग मी तुमच्या आईकडे तक्रार करेन. ओ सिरियसली? आपल्या दोघांमध्ये आई कुठून आल्या? मी आईंना मध्ये आणलं आहे, अंशुला म्हणाली. आणि मी तरीही नाही ऐकलं तर? संकल्पने तिच्या कानात हळू आवाजात विचारलं.
त्याच्या श्वासाची ऊब अंशुलाला अगदी जवळून जाणवत होती. तिचा श्वास क्षणभर अडखडला. मग संकल्पने तिला मिठीत घेत तिच्या कपाळावर किस करत म्हटलं, चला निघूया. हॉस्टेलला परतण्याची वेळ झाली आहे आणि तू काही खाल्लं सुद्धा नाहीस. अंशुला म्हणाली, माझ्यामुळे तुम्ही इतर काही खाल्लं नाही. संकल्पने तिच्या बोटांना आपल्या ओठांजवळ नेट म्हटलं, एकदा खाल्लं होतं ना तुझ्या या नाजूक बोटांनी, त्यानंतर आता आणखी काही खाण्याची इच्छाच होत नाहीये. अंशुला मनातच विचार करू लागली. जे म्हणायचे की मी खूप अधीर माणूस आहे, मला भूक अजिबात सहन होत नाही, आणि आज मात्र छोट्याशा केकच्या क्रीमनेच यांचं पोट भरलं. ती संकल्पकडे एकटक पाहतच राहिली. तिकडे बनारसच्या यादवंशी हाऊसमध्ये मात्र वेगळीच लगबग सुरू होती. फुलवाले संपूर्ण लॉन रंगीबेरंगी फुलांनी सजवत होते. समर स्वतः सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवून होता. 3 वर्षानंतर आज यादवंशी हाऊसमध्ये अंशुलाच्या वाढदिवसानिमित्त दुपारी पूजा ठेवण्यात आली होती आणि त्यानंतर संध्याकाळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. आजींनी डोळ्यावर गोल्डन फ्रेमचा चष्मा चढवला होता आणि त्या आरामात बसून स्वयंपाक करणाऱ्या लोकांना सूचना देत होत्या. पण इकडे कमल किशोरजींची बेडरूम मात्र यावेळी जणू हल्दी घाटीचं रणांगण बनली होती. एका बाजूला रागाने फणफणत आपल्या मिशांना पीळ देत कमल किशोरजी उंच खुर्चीवर बसले होते, तर समोर त्यांची पत्नी चंचला म्हणजे समरची आई आणि अंशुलाची काकी सुद्धा मोर्चा सांभाळून उभी होती. चंचला म्हणाली, मी सांगून ठेवते समरचे बाबा, माझ्या जिवंतपणी या घरात आज ना पूजा होईल ना पार्टी. तुम्हाला काय वाटतं, तुम्हीच फार हुशार आहात, पण मीही काही भांग खाऊन बसलेले नाही. तुमचे सगळे कारनामे मला कळत असतात. त्यावर कमल किशोरजी तिरस्काराने म्हणाले, का नाही कळणार? तुमच्या खानदानात एक मंथराजी आहे, तुमची बहीण, जी सगळ्यांच्या घरात आग लावून बसली आहे. चंचला रडत म्हणाली, माझ्या बहिणीच्या नवऱ्याला तुम्ही तुरुंगात टाकलं आणि ताईचा एकुलता एक मुलगा विद्युत कुठे भटकतोय कुणास ठाऊक. बिचारीच्या कुटुंबाला एवढ्या मोठ्या संकटात टाकून तुम्ही तुमच्या या मनहूस भाचीसाठी एवढा मोठा सोहळा आयोजित करत आहात. चंचला, कमल किशोरजी जोरात ओरडले. तू माझी पत्नी आणि माझ्या मुलाची आई नसतीस ना, तर माझ्या भाचीबद्दल एवढं वाईट बोलणाऱ्याचं मी काय हाल केलं असतं याचा तू विचारही करू शकत नाहीस. ते तुझे बहीण आणि जिजाजी आहेत म्हणून त्यांच्याशी आम्ही नातं निभवायचं का? माझ्या भावाला आणि बहिणीला तुझ्या जिजाजींनी मारलं. भैयाच्या बिझनेसमध्ये एवढा मोठा विश्वासघात तुझ्या जिजाजींनी आणि त्याच्या मुलाने केला, आणि विद्युतने नुकतंच अंशुलाचं अपहरणही केलं. तरी तुला वाटतं की मी या लोकांना असंच मोकळं सोडावं? मी सोडलं तरी माझा समर आपल्या बहिणीचा अपमान करणाऱ्याला कधीच माफ करणार नाही. तू आपल्या परिवाराची साथ देण्याऐवजी आपल्या शत्रूची बाजू घेत आहेस. चंचला रागाने म्हणाली, जसे ते तुमचे भाऊ होते तसेच तेही माझ्या ताईचे पती होते. मी त्यांच्या दुःखात दुःखीही होऊ नये का? तुमच्या भाऊ भाऊजाईला त्यांनी मारलं नाही, तुम्ही उगाचच मनात संशय धरून बसला आहात. मग ती आपल्या पतीजवळ बसत त्यांची समजूत काढण्याच्या सुरात म्हणाली, हे बघा, तुम्ही चुकीचा विचार करत आहात. विद्युत आपल्या अंशुलाला काही नुकसान करण्यासाठी घेऊन जात नव्हता. ती त्याची पत्नी आहे. जिभेला लगाम दे चंचला. कमल किशोरजी रागाने थरथर कापू लागले. माझ्या मुलीसाठी एवढा घाणेरडा शब्द तुझ्या तोंडून निघालाच कसा? चंचला लगेच आपली बाजू सावरत म्हणाली, त्यांचं लग्न तर तिच्या जन्माआधीच ठरलं होतं. आता विद्युत तिच्यावर खूप प्रेम करतो, तिच्यावर त्याचा हक्क आहे. तो तिला फक्त समजावून आपल्या घरी घेऊन जात होता. तुमच्या त्या दिल्लीवाल्या साहेबांनी आमच्या विद्युतवर एवढा मोठा खोटा आरोप लावला आहे. समर, जो आपल्या आजीसह दरवाजात उभा होता, तो म्हणाला, आम्ही आत येऊ शकतो का बाबा? कमल किशोरजी लगेच उठून आईजवळ गेले आणि म्हणाले, अम्मा, तुम्हाला आमच्या खोलीत येण्यासाठी कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही. कोणी काही बोलण्याआधीच समरने मोठ्या संयमाने म्हटलं, आई, मी तुमच्यासाठी गाडी तयार करून ठेवली आहे. एका दिवसाचे कपडे घेऊन तुम्ही तयार व्हा. चंचला आश्चर्याने समरचा हात पकडत म्हणाली, बेटा, तू मला कुठे पाठवत आहेस? समर म्हणाला, तुम्ही तुमच्या ताईच्या घरी जात आहात. आज तिथेच थांबा. उद्या तुम्हाला हवं असेल तर परत आपल्या घरी येऊ शकता. पण आज तुम्ही इथे राहणार नाही आई, कारण आमच्या बहिणीसाठी आम्ही जो सोहळा आयोजित केला आहे त्यात तिला बद्दुआ देणारी व्यक्ती या आयोजनाच्या आसपासही फिरकलेली आम्हाला नको आहे. समरने अत्यंत कठोरपणे म्हटलं, तसंही येणाऱ्या काळात तुमच्या ताईंना तुमची खूप गरज पडणार आहे.
शेवटी तुमच्या खांद्यावर डोकं ठेवूनच त्यांना रडायचं आहे. समर, असं अशुभ बोलू नकोस, त्याची आई खोटे अश्रू ढाळत म्हणाली. समर पुन्हा म्हणाला, आणखी एक गोष्ट आई, तुमच्या ताईंना सांगून द्या, आम्ही त्यांच्या मुलाची आणि नवऱ्याची कुंडली काढून ठेवली आहे. विद्युत पाताळात जरी लपला असेल ना, तरी आम्ही त्याला तिथूनही ओढून बाहेर काढू. चंचला म्हणाली, 3 वर्षापासून तुला जिजाजी आणि विद्युत विरुद्ध कोणताही पुरावा मिळालेला नाही. मग मान्य का करत नाही की ते लोक निर्दोष आहेत? समरने दात ओठ चावत म्हटलं, पुरावाही आमच्याकडे आहे आणि जो नाही तो सुद्धा मिळेल. पण आतापर्यंत मी शांत होतो कारण मला आमच्या अंशूच्या सुरक्षेची चिंता होती. मला माहित आहे तुमच्या उपस्थितीत ती या घरात सुद्धा सुरक्षित नाही. पण आता तिचं रक्षण करणाऱ्याला महादेवानी तिच्या आयुष्यात पाठवलं आहे. त्यामुळे आता तिच्या सुरक्षेची आम्हाला अजिबात चिंता नाही. आम्हाला माहित आहे की आता तिच्याकडे असं एक घर आहे जिथे ती पूर्णपणे सुरक्षित आहे आणि तिथे तिच्यावर खूप खूप प्रेम करणारी माणसंही आहेत. आणि आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. तुमच्या ताईंना सांगून द्या, त्यांना जितका जोर लावायचा असेल तितका लावू देत, पण त्या आपल्या नवऱ्याला आणि मुलाला आमच्यापासून वाचवू शकणार नाहीत. मित्रांनो, समरने विद्युत आणि त्याच्या वडिलांविरुद्ध जी कारवाई केली होती त्यात विद्युतच्या वडिलांना अटक झाली आहे, पण विद्युत फरार आहे. आता त्याचं पुढे काय होतं? आणि त्याचबरोबर संकल्प आणि अंशुराच्या प्रेमाने भरलेल्या अनेक सुंदर क्षणांचा अनुभव घेण्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.